नमस्कार मैत्रिणींनो, आज मधूच्या रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला आवळा मुरंबा करून दाखवणार आहे। चला तर बघूया। कढई ठेवलेली आहे, त्याच्यात पाणी टाकलं, एक चाळण ठेवली, आपण त्याच्यात आवळे हे वाफळून घेणार आहोत। त्याच्यावर एक झाकण ठेवायचं, याला वाफ काढून घेऊ, छान नरम होईल। आपण कढई ठेवलेली आहे, त्याच्यात गूळ आपण वितळून घेणार आहोत। याची आपल्याला पाक करून घेणार आहोत। छान असं हलवत राहायचं, म्हणजे हे खाली नाही लागत आणि याची पाक तयार होणार। बघू शकता आपला हे गूळ छान वितळलेला आहे। परत याची छान पाक करून घेणार आहोत। हे चेक करून बघूया आपण हे झालं का नाही। आणखी थोडी आपण 5 मिनिटं होऊ देणार आहोत याला। आपण परत चेक करून बघणार आहोत हे झाले का नाही। हे बघा, हे झालेले आहे आपले। आता आपण गॅस बंद करूया। हे बघा, ही पाक आपली वितळली। याच्यात आपण 2 विलायची टाकणार आहोत। बघा गोळ किती पतला झालेला आहे। याच्यात आपण हे आवळे टाकून घेणार आहोत। अच्छा, पाकामध्ये चांगलं कोटिंग करून घेऊया। बरणी भरलं का म्हणजे याला हे नाही सुटत पाणी, हे पाकामध्ये छान मुरल्या जातं। हे बघा मुरंबा हा कसा झाला। आपण याला 5 मिनिटं परत गॅसवर हे करून घेतलेलं आहे वाफेमध्ये। हे बघा, याला आपण थंड होऊन ठेवणार आहोत। याला थंड करायचं आहे। कढई गरम आहे ना, याची हीट जास्त लागते, म्हणून आपण याला थंड करून घेणार आहोत। याला सतत असं ढवळत राहायचं। आपला आवळा मुरंबा हा तयार झालेला आहे। माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा। बाय बाय।